लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बांधकाम साईटवर मजुरांचे पैसे देण्याच्या तयारीत असलेल्या ठेकेदाराला बाहेर बोलावत तुमची 20 रुपयांची नोट खाली पडली असल्याचं दोघांनी सांगितलं। बाहेर येऊन ती नोट घेण्यासाठी ठेकेदार वागताच त्याच्या हातातील 3 लाख रुपये असलेली बॅग त्याच 2 दुचाकी स्वारांनी लुटून नेली आहे। शिखरेवाडीत हा प्रकार घडलेला आहे। याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी दिलेली माहिती आणि नरेंद्र त्रिवेदी यांच्या तक्रारीनुसार सकाळी 12 वाजेच्या सुमारास शिखरेवाडी येथे बांधकाम प्रकल्पावर मजुरांचे पैसे देण्यासाठी ते बसलेले होते। बाहेरून कुणीतरी तुमचे 20 रुपये पडले आहेत असा आवाज देऊन निघून गेले। त्रिवेदी बाहेर आले असता त्यांना रस्त्यावर 20 रुपयांची नोट पडलेली दिसली। नोट घेण्यासाठी ते खाली वाकले असता पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या हातातील 3 लाख रुपये असलेली बॅग लुटून नेलेली आहे। वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे आता पुढील तपास करत आहे। बांधकाम ठेकेदार दर बुधवारी मजुरांना पगार देण्यासाठी येतात ही माहिती असलेल्या व्यक्तीनं कट रचून नियोजनबद्ध लूट केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। लूट करणारे 3 जण असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केलाय। एकानं आवाज दिला आणि रस्त्यावर नोट फेकली तर त्रिवेदी बाहेर आल्यानंतर त्यांना रस्त्यावर नोट दिसली। ती नोट उचलण्यास गेल्यानंतर पाळत ठेवणाऱ्या दोघांनी दुचाकीवरून येत त्रिवेदी यांच्या हातातील रोकड असलेली बॅग खेचून पलायन केलं। सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद झाले असून पथक संशयितांच्या मागावर आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।